लोकसभेला कोणीच उभं राहायला तयार नव्हतं. रणजितदादा कांबळे यांनाही विचारलं, इथून कोणीच दावेदारी नाही केली, म्हणून ते शेअरिंगमध्ये राष्ट्रवादीला गेली. माझं नाव लोकसभेसाठी चर्चेत होतं. मी काही एवढी भरभरून इच्छा त्यावेळेस दाखवली नाही. तर लोक इथूनच गोष्टी करते का पवार साहेबांना गुलाबजामू दिलं कराय मास्तरले. मी काँग्रेसच्या संपर्कात होतो, पण काँग्रेसने कुठेच माझ्यासाठी स्टँड घ्यायला पाहिजे होतं असं माझी इच्छा होती, पण स्टँड लगेच काही घेतलं नाही. ह्या लहान अनुपांडू लोकांच्या मागं लागण्यात काही मतलब नाही. माझ्या बापानं सांगितलं का डायरेक्ट मोठ्या माणसालेच पकडायचं. चिल्लर माणसासोबत भांडण्यात मजा नाही. देशात आजपर्यंत एवढा पंतप्रधान मी खोटा बोलणारा नाही पाहिला. विषय असा आहे का इथच्या हे पोस्टर छाप जे आमदार आहे, जे लाईट ऑफ युनिटी लावते, 57 लाखाचा लाईट लावला ज्याची किंमत 10-12 लाख रुपयाच्या घरात असेल. मी जातो तिथे कॉन्ट्रोवर्सी होते. त्याच्या मागचा विषय आहे का मी अशाच मुद्द्याला हात लावतो जिथं खरंच भ्रष्टाचार आहे, घोळ आहे. पण देशाचा पंतप्रधान येऊन राहिला म्हणून प्रशासन एवढं जागृत व्हावं का 24-24 तास पीडब्ल्यूडीचे अधिकारी काम करून राहिले, जे 5 वाजायची वेळ वाट पाहते. आमदारावर, कॉन्ट्रॅक्टरवर आणि कामगार आयुक्तावर चोरीची केस होती. थोडीशी आपली कमिशनखोरी कमी करून थोडंसं लोकांच्या प्रश्नावर लक्ष द्यावं. आणि जे सडक छाप, सतरंजी छाप कार्यकर्ते आहे, ज्याची लायकीच नाही आहे काही बोलायची, तर ते तिथं कमेंट्सवर शिव्या देते. नमस्कार. आज वर्धा विधानसभेतील जे राजकीय चर्चासत्र आहे, या चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत आहेत नितेशजी कराळे सर. सरळ थेट पहिला प्रश्न जो तुम्हाला आहे, तुम्ही ही निवडणूक लढणार आहात का? नमस्कार. सर्वप्रथम ही निवडणूक लढण्याची तयारी माझी पहिलेपासूनच चालू आहे. मी लोकसभेत उभं राहायच्या अगोदरपासून त्याची तयारी चालू होती आणि लोकसभेला कोणीच उभं राहायला तयार नव्हतं. मी वर्धेतल्या सगळ्या लोकांना त्याबाबत विचारलं. म्हणजे जे आता काँग्रेसचे माजी आमदार, आजी आमदार, त्याच्यानंतर पालकमंत्री माजी सुनील बाबूजी केदार, सगळ्यांना विचारलं, घरी जवळजवळ विचारलं. इव्हन रणजितदादा कांबळे यांनाही विचारलं. कोणीही राहायला तयार नव्हते. आणि ही सीट काँग्रेसची जी होती बालेकिल्ला, ही काँग्रेसच लढत होती लोकसभेसाठी. तर इथून कोणीच दावेदारी नाही केली, म्हणून ते शेअरिंगमध्ये राष्ट्रवादीला गेली. आणि मला जसं माहीत पडलं, तर मला माहीत होतं का वातावरण बदलणार आहे. आणि मला त्याचा मागच्या 3 वर्षापासून अभ्यास होता का लोकसभेच्या वेळेस 1,00,000% वातावरण बदलणार आणि मोदीच्या विरोधात वातावरण जाणार. म्हणून मग मी जसं मला माहीत पडलं का राष्ट्रवादीला गेली, तर मी राष्ट्रवादीला अप्रोच केलं. पवारसाहेबांची भेट घेतली आणि सिल्वर ओकवर भेट घेतल्याच्या नंतर त्यांना माझं काम पसंत आलं आणि चांगली सकारात्मक चर्चा झाली. जवळपास 6-7 मिटिंगा झाल्या टोटल आमच्या, 1-1 तासाच्या मिटिंगा झाल्या. आणि मग त्याच्यानंतर माझं नाव लोकसभेसाठी चर्चेत होतं आणि मग मी विधानसभेची तयारी चालू होती. मी काही एवढी भरभरून इच्छा त्यावेळेस दाखवली नाही, पण ते त्यावेळेससाठी तयार झाले होते. मग ठीक आहे, तर काही घडामोडी झाल्या आणि ती सीट अमरबाबूला गेली. तर मी विचार केला होता का तिथून येऊन अपक्ष उभं राहायचं, तर मी 2-2.5 लाख मतदान घेतली असते आणि सीट एक महाविकास आघाडीची पडली असती. तर त्याच्यामुळे मग विचार केला का आपण जर उभं राहिलं तर पैशाचा एक खर्च होऊन जाईल आणि त्याच्यानंतर सीटही हारून जाऊ. आणि आपण जे मोदीच्या विरोधाचे जे धोरणं आहे मोदी सरकारचे, त्याच्या विरोधात 4 वर्षापासून लोकांना समजून सांगत आहे, तर एक चुकीचा मेसेज जाईल आणि एक सीट फालतू BJP सरकारची वाढून जाईल. म्हणून मी थोडी माघार घेतली. आणि तसंही म्हटलं आपल्याला विधानसभा लढायची होती, तर विधानसभेवर आपण फोकस करू. म्हणून मग मी तिथं सीट मागायला गेल्याच्या नंतर पुन्हा काही अडचणी आल्या. त्या लोकांना नाही माहीत. लोकांना फक्त लोक इथूनच गोष्टी करते का पवार साहेबांना गुलाबजामू दिलं कराय मास्तरले थांबून दिलं. तर ॲक्च्युली काय होते का मी पक्षात नव्हतो कोण्याच, आणि मी सीट मागायला गेलो. तर पक्षातले जे जुने मातब्बर नेते आहेत, तर ते मग तिथं जाऊन म्हणायचे का कराय मास्तरनं पक्षासाठी काय केलं, तर मग यांनी काय पक्षात अजून आले नाही हे, तर मग आम्ही पक्षासाठी एवढ्या दिवसाचं काम करत आहे, आमचं का? हा प्रश्न स्वाभाविक आहे, त्याचंही बरोबर आहे का बा एवढ्या दिवसाचं आम्ही पक्षात काम करून राहिलो आणि एक माणूस मागून येईन तुम्ही त्याला सीट देऊन राहिले. मग मी विचार केला का म्हणजे पक्षात राहून आपण काम करू शकतो. आणि मग मी सिल्वर ओकवर असताना
जेव्हा सीट डिक्लेअर झाली अमरबाबूला तेव्हा मी तिथंच होतो. मी माझ्या सीटसाठीच गेलो होतो. माझी मीटिंग झाली, नंतर अमरबाबूला बोलावलं, मी बाहेर बसलो. ते सगळे झाल्याच्या नंतर पवारसाहेबांनी जयंत पाटलाला बाहेर पाठवलं का कराय गुरुजी आहे का बाहेर पाहून या. मग मला आतमध्ये बोलावलं. पवारसाहेब म्हणे तुम्ही पक्षात या. म्हटलं साहेब माझे 600-700 लोक आहे, मी त्यांना विचारल्याशिवाय मी स्वतः निर्णय नाही घेऊ शकत. तर ते म्हणे प्रदेश प्रवक्ता पद देतो, समोर विधानसभा आहे त्याच्यासाठी पाहता येईल, तुम्ही पार्टीसाठी काम करा. मी स्वतःहून माझे पैसे खर्च करून लोकसभेसाठी फिरलो. ठीक आहे, पार्टीनं मला फक्त 1 लाख रुपये दिले. त्या 1 लाख रुपयात डिझेल बी नाही झालं पूर्ण. मी 16 मतदारसंघ फिरलो, 16 लोकसभेचे मतदारसंघ फिरलो महाराष्ट्रातले. 15 लोक निवडून आले आणि एका उमेदवारासाठी 8-8 सभा घेतल्या मी. आता हे जे निवडणूक आहे त्या आत्ताच मी आलो निवडणुकीसाठी उभं राहून राहिलो अशी काही नाही. याच्या अगोदर मी पदवीधरचं इलेक्शन लढलो. त्या पदवीधरच्या इलेक्शनमध्ये 8,500 वोटिंग घेतलं. 3ऱ्या नंबरवर मी होतो त्या पदवीधरच्या इलेक्शनमध्ये. आणि या विधानसभेची तयारी माझी वर्धेसाठी चालूच आहे. पक्षानं जर तिकीट डिक्लेअर केली तर राष्ट्रवादीसाठी, तर मी इच्छुकाच्या यादीत नाव दिलंच आहे आणि एक आर्वीसाठी दिलं आहे. तर त्याच्यामुळे निवडणूक लढवायचीच आहे आणि फुल तयारी चालू आहे त्यासाठी. तुम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडला, त्यातही शरद पवार जो गट आहे तोच का निवडला? आदरणीय पवार साहेब काय करतात की माझ्यासारखे लोक हेरत राहतात. मी जेव्हा लोकसभेला गेलो त्यांनी माझी प्रोफाईल पाहिली. मी सिल्वर ओकच्या बाहेर जेव्हा राहत होतो तेव्हा लोक मला भेटायचे. महाराष्ट्रभरातले जे काही पुरोगामी विचारसरणीचे लोक आहे ते सर्वच लोक व्हिडिओ पाहायचे. म्हणजे पॉलिटिकल, नॉन पॉलिटिकल, सोशल सगळे लोक माझे एक अभ्यास म्हणून पाहायचे, काहीतरी नॉलेज भेटते म्हणून पाहायचे. ते लोक भेटल्याच्या नंतर पवारसाहेबाचे एकदम जवळचे लोक होते. काही आमदार, काही साखर कारखान्याचे चेअरमन. मग ते जाऊन सांगायचे का कराड सर आले आहे, त्यांना आपल्या पार्टीत घ्या. ठीक आहे, तो माणूस खूप चांगला आहे. मग असं कमीत कमी 15-20 लोकांनी त्याला सांगितलं. माझ्या जेव्हा भेटीगाठी चालू होत्या आणि माझं प्रोफाईल पण पाहिलं. त्यानं इकडून तिकडून चौकशी केली असेल. तर आता एवढे मोठे राजकीय माणसं म्हटल्यावर ते चौकशी करणार आणि त्यांनी केली असेल. तर मी काँग्रेसच्या संपर्कात होतो, पण काँग्रेसने कुठेच माझ्यासाठी स्टँड घ्यायला पाहिजे होतं असं माझी इच्छा होती, पण स्टँड लगेच काही घेतलं नाही. आणि त्यावेळेस मला वाटलं का इथं स्टेज मला भेटू शकते. आणि तिथे एक आमदार गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली होती राष्ट्रवादीमध्ये. म्हणजे मिटकरी तिकडे गेले, त्याच्यानंतर हे 40 आमदार गेले, तर त्याच्यामुळे लय मोठी पोकळी निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे आणि जर समजा काँग्रेसच्या लिडरले भेटायचं आहे दिल्लीला जायला लागते, राष्ट्रवादीच्या लिडरले भेटायचं आहे तर मुंबई पुण्यात सहजरित्या उपलब्ध राहते. म्हणून मग मी तिथं असं वाटलं का इथं कुठंतरी आपली कदर होऊ शकते. आणि त्यांनी मला लोकसभेच्या वेळेस जिथं जिथं गेलो तिथं मोठ्याल्या स्टेजवर स्वतः पवारसाहेब असताना स्टेज दिला, सोबत ताफ्यात मला सोबत फिरवलं. आणि मग मला एक आपुलकी वाटली. आणि हे सगळं इतर पक्षात मला भेटलं असतं नाही भेटलं असतं माहीत नाही, पण मला वाटलं का तिथं भेटू शकते म्हणून मी ती पार्टी जॉईन केली. आणि खरंच एक मला तर त्या पार्टीबाबत चांगला अनुभव आला. तुम्ही थेट जो विरोध नेहमी करत आलेला आहे, हा स्थानिक नेत्यांचा न करता नेहमी वेटीस तुम्ही धरता मोदी साहेबांना, नेहमी मोदीच का? त्याच्या मागचं कारण असं आहे का माझ्या बापानं सांगितलं का हे आंडूपांडू लोकांच्या खालच्या लोकांच्या मागं काही लागू नको, डायरेक्ट मोठ्या माणसासोबत विरोध घ्यायचा. कारण पॉलिसी मेकिंग ते आहे आणि त्यांनी या देशाचा सत्यानाश केला आहे. उद्योगपत्याचं 2 लाख करोड रुपयाचं जवळपास लोन माफ केलं मोदी साहेबांनी, राईट ऑफ केलं. आणि शेतकऱ्याचं खूप झालं तर 1,10,000 करोड रुपयाचं कर्ज असं पूर्ण शेतकऱ्याचं भारतातल्या. तर शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते. त्याच्यानंतर रंजन गोगोईसारखे सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर आरोप होतात, तेच पहिले त्याच्या विरोधात राहतात, त्यालेच मग राज्यसभेची सीट देण्यात येते. नोटाबंदीचा मुद्दा आहे. ठीक आहे, आता गोरगरिबाची अग्निवीर सारखी स्कीम आणली. जे पोरं गोरगरिबाचे या सीमेवर या देशाचं रक्षण करायला जात होते ते शेतकरी, कष्टकरी, ऑटोवाल्याचे, रिक्षावाल्याचे पोरं राहत होते. 17 वर्षाच्या बॉन्डवर जात होते, त्याले पेन्शनची सुविधा राहत होती, त्याले आपल्या याच्या
फॅसिलिटीज राहत होत्या आपल्या कॅन्टीनच्या, त्या सगळ्या काढून घेतल्या त्याच्याकडून. आणि का 6 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये का शिकंजी तो पोरगा, आणि तो वयाच्या 19व्या वर्षी लागून 23व्या वर्षी रिटायर्ड होणार आहे. लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा एकमेव पंतप्रधान भारताला भेटला का पोराला लग्नाच्या वर्षी रिटायर्ड करण, ह्या 23व्या वर्षी येऊन तो का करण वापस. अशा उपद्व्यापी निर्णय घ्यायचे कायदे. शेतकऱ्याच्या विरोधी 3 कायदे केले त्यांनी, आंदोलन केलं. हे म्हणजे सरळ गोरगरिबाच्या हिताचं सरकार नाही. पेट्रोल डिझेलचे भाव, हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलची किंमत पडली आणि यानं किंमता वाढवून टाकल्या, पेट्रोल डिझेलच्या डबल रेट केले. त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट लोकांवर पडते. रोज लोकांना पेट्रोल गाडी टाका लागते, शेतकऱ्याला डिझेल न्यावं लागते ट्रॅक्टरमध्ये टाकाले, त्याच्यामुळे नागरिकीचे रेट वाढले. ठीक आहे, मग लागत खर्च वाढला, पण पिकाचे हमी भाव पाहिजे त्या प्रमाणात वाढले नाही. हे सगळं मागच्या 10 वर्षात गोरगरिबाले लुटून अमीरायचे, उद्योगपत्याचे मुक्या आण्याचे, अदानीचे घरं भरायचे, असं हे सरकार राबवत आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डवरून कंपनीवर एखादी ईडीची धाड टाकायची, त्याला म्हणायचं तुम्ही सेटलमेंट करायचं, इलेक्ट्रॉल बॉन्डनं पैसे दे. हे सारे सत्यानाश डोळ्यात दिसून राहिले. म्हणून मोदीच्या धोरणाचा मी विरोध करतो. तुम्ही मोदी साहेबांचा विरोध करत आलेले आहेत. आता तुम्ही ज्यांच्या नेतृत्वात कार्य करतायत, शरद पवार साहेब आहेत किंवा इतर पण नेते आहेत, तुम्ही त्यांचा विरोध नाही करत आणि त्यांचा विरोध न करता आता विरोध करताय, पण या विरोधाचा नेमका आपल्या विधानसभा क्षेत्राला काय फायदा होणार आहे? मी विरोध करतो. मी आता या पार्टीत आलो म्हणून विरोध करत असं नाही. आता जे सत्तेत आहे त्याला प्रश्न विचारावा लागेल. आमची पार्टी सत्तेत आली तर मी डायरेक्ट त्याला पहिले प्रश्न विचारेन का हे काम असं व्हायला पाहिजे, असं काऊन नाही झालं. नाही केलं तेव्हा मी विरोध करीन. मी त्याचा काही विषय नाही आहे. कारण मी पहिलेच पार्टी त्याच्या पहिले सांगितलं आहे का मी निपक्षपाती माणूस आहे, एक निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून माझी ओळख आहे. मला पार्टीत येताना माया अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका. ठीक आहे, तेव्हाच मी पार्टीत प्रवेश केला, हे बोलून केला. ठीक आहे, हे तिथं जेवढे लोक आहेत त्याला माहीत आहे मी का बोललो होतो. त्याच्यानंतर मोदी साहेबांचा विरोध करण्यात आणि या मतदारसंघात का फायदा, तर पहिली गोष्ट सांगतो, नितीन गडकरीले सोयाबीनसाठी आडवं होऊन प्रश्न विचारणारा सोयाबीनसाठी मी होतो. माझ्या गावात जेव्हा आले होते तेव्हा 2021ची गोष्ट आहे. सोयाबीन 10,000 4,000वर आलं होतं. काहून तर मोदीनं 12 लाख टन सोयाबीनची ढेप, कारण पॉलिसी मेकिंग लोक ते आहे, निर्णय ते घेतात. 12 लाख टन सोयाबीनची ढेप, जे सोयाबीन भारतात लावता येत नाही, त्याला जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन म्हणते, ते अमेरिकेहून बोलावलं होतं. ते सोयाबीन म्हणजे आपल्या सोयाबीनच्या वड्या, ते जे डुकरं असतात पोसणारे त्यांना टाकते, मासोळी, त्याच्यानंतर पोल्ट्री फार्म, हे त्याचं अन्न आहे, त्या पोल्ट्री कोंबड्याचं घेऊन 12 लाख टन बोलावलं. जसं बोलावलं तसं, आणि बोलावलं केव्हा, शेतकऱ्याचं सोयाबीन निघते सप्टेंबर महिन्यात आणि ह्या बापूसाहेबांना ऑगस्ट महिन्यात बोलावलं. म्हणजे ऐन शेतकऱ्याच्या तोंडातला घास हिसकून घेतला. आता शेतकऱ्याचं पोरगा आहे म्हणून बोलतो. मागच्या 2 वर्षाच्या अगोदर ऑस्ट्रेलियाहून सोयाबीनच्या आपल्या कापसाच्या गठांनी बोलावल्या. काहीले गरज होती, काही गरज नसताना, आपल्या देशात चांगलं उत्पन्न झालं असताना मुद्दामून कापसाचे भाव पाडासाठी, व्यापाऱ्याला फायदा करून देण्यासाठी बोलावलं. याचा निर्णय कोणी घेतला? सेंट्रल मिनिस्ट्रीनं घेतला. ठीक आहे, हे असे चुकीचे निर्णय घेतात. ठीक आहे, आणि याचा विरोध मी व्हिडिओच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून लोकांना समजून सांगतो. आता लोकसभेच्या वेळेस कांदा, ठीक आहे, पाकिस्तानमधून कांदा आयात केला आणि भारतातल्या कांद्याचे भाव पाडले, सांगा. आणि त्याच्यातल्या त्याच्यात, ठीक आहे, आपला कांदा, महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही केला, गुजरातचा कांदा निर्यात केला. महाराष्ट्राच्या कांद्याला परवानगी नाही दिली लोकसभेच्या वेळेस. आता मग तुम्ही मला सांगा का हे खरंच मोदी सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे का? आणि इथं 70-80% मतदारसंघात ही जनता शेतकरी आहे, शेतीशी संबंधित आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, हे जे धोरण ठरवते सरकार, ठीक आहे, मग ते हमी भाव ठरवते, हमी भाव केंद्र सरकार ठरवते शेतकऱ्याच्या पिकाचे. ह्या सगळ्या पॉलिसी शेतीशी संबंधित सरकार ठरवते. शेतकऱ्याची सबसिडी कमी करून टाकली, ड्रीपचे पैसे नाही आले. घरकुलचे पैसे शहरातल्या लोकांसाठी जास्त आहे. ठीक आहे, 2,65,000 आहे आणि ग्रामीण भागात तेच 1,85,000 आहे. म्हणजे आता मला सांगा का सिमेंटची बॅग, रेती, गिट्टी, त्याच्यानंतर सयाकी, याची दुकानं शहरात राहते का खेड्यात राहते? ऑब्विसली शहरात राहते.
मग शहरातून तो माल खरेदी करून गावात न्यायला कार्टिंग खर्च येते. उलट तुम्ही खेड्यातल्या माणसाला पैसे का द्यायला पाहिजे, जास्त द्यायला पाहिजे. कार्टिंग खर्च आला त्याला, ठीक आहे, मजुरी जास्त आली, कारण शहरातून लेबर न्यायला लागते, तिथं लेबर नाही राहत गावात एवढे. त्याच्यामुळे हा दुजाभाव का बरं? ठीक आहे, भारताचं संविधान सांगते का प्रत्येकासाठी समानतेचा न्याय असायला पाहिजे. मग तुम्ही शहरातल्या लोकांसाठी आणि खेड्यातल्या लोकांसाठी तुम्ही हा दुजाभाव का करता? असे अनेक चुकीचे निर्णय घेतले आहे. म्हणून हे लोकांना मी समजून सांगते. पोस्टर छाप जे आमदार आहे, जे लाईट ऑफ युनिटी लावते, 57 लाखाचा लाईट लावला, ज्याची किंमत 10-12 लाख रुपयाच्या घरात असेल, रोडवर रोड बांधते, आणि त्याला किती कमिशन भेटते, का भेटते, त्यालाच माहीत. पण मात्र खरंच लोकांचे जेन्युइन प्रश्न जे आहे, शेतीचे मुद्दे आहे, सोयाबीनचे भाव वाढ आहे, कापसाचे भाव वाढ आहे, त्याच्यात भावात वाढ नाही झाली, इकडं खताचे भाव वाढून राहिले, याच्यावर खरंच यायनं कधी एखादं पंतप्रधानानं लेटर लिहिलं का? ठीक आहे का, यायनं विचारायला पाहिजे का, साहेब आमच्या सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या भावाचे सोयाबीनचे भाव आता पडून आहे, कापसाचे भाव पडून आहे, ठीक आहे, लागत खर्च बी निघत नाही. तर आहे का कोणाची हिंमत का इथं हे प्रश्न विचारण वर्धेत मोदी साहेब आल्या? कारण पॉवर ऑफ ऑथॉरिटी सगळी त्याच्याकडे आहे. मालाची निर्यात किती करायची, किती एक्सपोर्ट करायचं आणि किती इम्पोर्ट करायचं, त्याच्यावर तर भाव ठरते शेतकऱ्याच्या मालाचा. तर हे एकाही बीजेपीच्या निर्यात नाही आहे आणि हे करू शकत नाही. हे सर्रास ऐकायला येते. म्हणून मी डायरेक्ट सेंट्रल ऑथॉरिटीचा विरोध करतो मोदी साहेबांना. विधानसभा क्षेत्रातील मुरुमाचा मुद्दा असेल, रिसेंटली झालेला पेढीचा मुद्दा असेल, या मुद्द्यांना धरून नेहमी कॉन्ट्रोवर्सी होते. तर नेहमी आम्हाला प्रश्न पडते की सर जातात जिथे कॉन्ट्रोवर्सी होते की कॉन्ट्रोवर्सी तिथे सर जातात? नाही, मी जातो तिथे कॉन्ट्रोवर्सी होते. ठीक आहे, म्हणजे कॉन्ट्रोवर्सीचे मुद्दे तर मी घेतोच, पण मी गेल्यावर कॉन्ट्रोवर्सी होते. काहून? त्याच्या मागचा विषय आहे का, मी अशाच मुद्द्याला हात लावतो जिथं खरंच भ्रष्टाचार आहे, घोळ आहे. आता मुरुमाचा मुद्दा मोदी साहेब येणार आहे ते मान्य आहे आम्हाला, पण देशाचा पंतप्रधान येऊन राहिला म्हणून प्रशासन एवढं जागृत व्हावं का 24-24 तास PWDचे अधिकारी काम करून राहिले, जे 5 वाजायची वेळ वाट पाहते. सगळे अधिकारी बिलकुल असे डोळे फोडू फोडू काम करून राहिले, आणि प्रशासन नियम सांगते लोकायले का तुम्ही इल्लीगल अवैध उत्खनन करू शकत नाही. तुम्ही जर रेतीची गाडी नेली तर 5 लाखापर्यंत फाईन आहे, मुरुमाची गाडी नेली तर 2.5 लाखापर्यंत फाईन आहे. आपल्या विहिरीचा मुरमच आपल्या घरी नाही आणता येत. ठीक आहे, मुरम उत्खनन करायचं आहे तर सगळ्यात पहिले त्या गावाच्या ग्रामपंचायती NOC पाहिजे, त्याच्यानंतर हरित लवाजाचं लेटर पाहिजे परमिशनचं, त्याच्यानंतर खननचा अहवाल पाहिजे, तो खनिकर्म अधिकारी देते, मग कलेक्टरची सहीन होते, मग त्याच्यानंतर रॉयल्ट्या बनते, त्याच्यावर सर्वे नंबर चढते. असं काहीही तिथं नव्हतं. हे मी पहिलेच त्या मला लोकांना फोन केल्याच्या नंतर ग्राउंडवर गेलो. ग्राउंडवर एकाही ट्रकपाशी दिसले नाही. मला 2.5 फुटाचा थर दिसला. 35 ते 40 करोड रुपये मोदीच्या सभेवर खर्च करून राहिले. आम्ही तुम्हाला पानन रस्त्यासाठी शेतकऱ्याच्या मुरम मागितला तर तुम्ही मुरम दिला नाही, आणि तुम्ही अशी कशी उत्खननाला परवानगी दिली? मग परवानगीच नाही दिली. ठीक आहे, म्हणून मग मी ट्रक अडवले. मी डायरेक्ट जाऊन पाहिलं खदानीपर्यंत, वापस आलो, त्याच्यानंतर ट्रक अडवले. एकापाशी रॉयल्टी नव्हती, रॉयल्टी बुक होतं, ते फेक रॉयल्टी बुक होतं, त्याच्यावर सगळं डिटेलिंग असते, QR कोड असते, तिथं तलाठ्याच्या हातात असते, ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातात होतं. याच्यावरून पुरं बोगस काम होतं ते. आणि आता इथे मला घेऊन आहे, मी हायकोर्टात पिटिशन दाखल केलं आहे, एकाचंही पेमेंट भेटणार नाही ठेकेदाराचं. मी जर मनावर घेतलं तर एकाही ठेकेदाराचं पेमेंट नाही निघू शकत, कारण ते कामच इल्लीगल आहे. कारण मी ट्रक अडवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी टेंडर निघालं. ठीक आहे, त्या टेंडरची शेवटली तारीख 15 होती, आणि त्यानं माझ्या विरोधात जो रिपोर्ट दिला त्या सचिन घोडकेनं, तो रिपोर्ट दिला 9 तारखेला. ठीक आहे, टेंडरची तारीख होती 15. ठीक आहे, त्याच्यानंतर ते काम चालू व्हायला पाहिजे. ठीक आहे, सगळं बोगस काम आहे. म्हणून प्रशासनापासून हात धुवून आहे, त्याच्यात 2-3 अधिकाऱ्याच्या नोकऱ्या बी जाऊ शकते. आणि तो कॉन्ट्रोवर्शियल याच्यासाठी झाला का ते मोदी साहेब येऊन राहिले होते, त्याच्यामुळे BJPचे लोक ॲग्रेसिव्ह झाले, आणि तो जेन्युइन मुद्दा होता. मग त्याच्यानंतर जे पेट्याचं प्रकरण झालं, तर पेट्याच्या प्रकरणात हा टॅक्सच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशातून तो, ठीक आहे, त्या पेट्या चालल्या, सगळ्या शासनाच्या पैशातून चालल्या. आता त्या पेट्या महसूल अधिकाऱ्यानं, आपल्या कामगार आयुक्तानं त्या पेट्या बोलवायला पाहिजे, आणि त्या पेट्या ज्या दिवशी वितरित करायच्या त्या दिवशी सगळ्या लोकांना कुपन द्यायला पाहिजे,
त्याच्या अगोदर, आणि पेपरला याड देत असते. हे मी नाही म्हणून राहिलो, हे मला IDC सांगे, वर्धेचे ठीक आहे जे उपजिल्हाधिकारी आहेत ते सांगे का अशी प्रोसिजर आहे, असा त्याचा GR आहे आणि तसाच GR आहे. म्हणजे याचा अर्थ ठीक आहे, आमदार आणि कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार आयुक्त याचं सगळ्याचं तिघाचं संगमत होतं. महसूल प्रशासनाला कलेक्टरला याची खबरही होती का नाही तर माहीत नाही. आणि सरळ सरळ मला वाटते का यानं पेट्या चोरल्या तर आमदारावर, कॉन्ट्रॅक्टरवर आणि कामगार आयुक्तावर चोरीची केस होती. पण कलेक्टर साहेब आणि तिथं IDC या प्रकरणात हात टाकायला नाही पाहून राहिले, कारण ती चोरी आहे ना. ती तुम्ही परस्पररित्या ठिकाण ठरवून वाटून राहिले, पण शासनाचा तिथं एकही कर्मचारी नाही, म्हणजे तुम्ही पेट्या चोरून वाटून राहिले. आणि त्या चोरीच्या पेट्यावर आमदाराचं स्टिकर लावून राहिले, ज्याच्यावर महाराष्ट्र शासन लिहून नाही का, त्याच्यात BJPचा शिक्का नाही, मोदी साहेबाचा फोटो आहे, आणि ते सरळ चोरी आहे. तर त्याच्यात वर्धेचे जिल्हाधिकारी यानं हस्तक्षेप करून त्याच्यावर चोरीची केस दाखल करायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर आणि वर्धेच्या आमदारावर. आणि मी ते सुद्धा प्रकरण हायकोर्टात घेऊन जाणार आहे आणि त्या प्रकरणावर पिटिशन दाखल करणार आहे. सर्रास यायचा असा भोंगळ कारभार चालू आहे. त्याच्यामुळे मी जिथं जातो तिथं कॉन्ट्रोवर्सी होते असं नाही, पण जे जेन्युइन मुद्दे आहेत ते घेऊन उचलतो. यायले असं वाटून राहिलं का कोणीच मुद्दे उचलत नाही बा, आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, आम्ही आमच्या मनानं मनमर्जी कारभार करत, प्रशासनाचा लोकांचा टॅक्सचा पैसा जसा मनात येईल तसा खर्च करीत. माहिती एवढंच म्हणणं होतं का सकाळी रात्री 2 वाजतापासून गोरगरीब बाया होत्या जी लेकरं घेऊन उपाशी तापाशी बिचाऱ्या वाट पाहून राहिल्या, त्या कवा पेटी भेटते ठीक आहे. आणि यानं एका दमानं बोलावून घेतलं. साधं लॉजिक आहे, ज्या गावातल्या लिस्टच आहे ना, ह्या गावाच्या ग्रामपंचायतीचे एवढे लोक आहे, त्या गावात पेट्या पाठवून द्यायच्या, सर्व ग्रामपंचायत विचारित करते नावानुसार. एवढा तमाशा कायले करायची गरज आहे. आता मी प्रकरण उचलल्यावर देवी पुलगाव मतदारसंघात ठीक आहे गावागावात येणार आहे असा मेसेज एक व्हायरल होऊन राहिला आता. म्हणजे त्याच्यातून पॉझिटिव्ह अप्रोच गेला ना, का आपण आंदोलन केल्यामुळे एक चांगला इम्पॅक्ट गेला का आता गावाच्या ग्रामपंचायतीत पेट्या जाणार आहे आणि त्याच्यात ग्रामसेवक वितरित करण ठीक आहे, महसूल प्रशासनाचा अधिकारी म्हणून. त्या गवंडी कामगारांच्या पेटी वाटपाच्या वितरणामध्ये मी कुठंच असं बोललो नाही का पेटी वाटप बंद करा, पण यानं चुकीचे मेसेज माझ्या विरोधात व्हायरल केले. आणि कार्यकर्ता तर खोटा, म्हणजे नेते तर खोटे असतेच, पण ते सर्व कार्यकर्त्याले बी खोटे कुपाडून राहिले. तिथं काही दारू पिऊन काही लोक ठेवले होते ठीक आहे गर्दी मॅनेज करायसाठी. ते लाडक्या बहिणीसोबत म्हणजे अभद्र भाषेत बोलत होते. मी पाहिलं, ते माझ्या अंगावर आले ठीक आहे. आणि त्यांना मी एवढंच म्हणलं का हे स्टिकर लावायची तुम्हाला परवानगी नाही. ह्या गोरगरीब जनतेले ज्यानं नोंदणी केली आहे त्याला पटापट त्या पेट्या भेटल्या पाहिजे. पण तसं न करता ते पैसे देऊन, मागच्या खिडकीतून पैसे घेऊन 500, 600 त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्याला टोकन देत होते आणि ते पटकन पेटी घेऊन कारनं पेटी घेऊन चालले होते. असेही काही तिथं लोक दिसले मले. म्हणून गोरगरीब जनता त्याच्यापासून वंचित राहिली. त्या गोरगरीब जनतेला त्याच्या पेट्या भेटायला पाहिजे, त्याच्यासाठी मी तिथं गेलो होतो. त्या स्टिकर लावण्याच्या याच्यात जो वेळ जाते आणि ते स्टिकर त्याला लावता येत नाही याचा विरोध करायसाठी गेलो होतो मी. तिथं कोणतेही काम बंद पाडण्यासाठी गेलोच नाही. पण हे चुकीचे मेसेज माझ्या विरोधात पसरवत आहे. नेमकं कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही लढणार आहात? मुद्दे तर तसे अनेक आहे. वर्धा मतदारसंघाच्या बाबतीत जर विचार झाला तर वर्धेचं जे ग्राउंड आहे जिल्हा क्रीडा स्टेडियम, इथं पूर्ण वर्धा जिल्ह्याचे विद्यार्थी येतात आणि तिथं साधं ग्राउंड आहे. तिथं सिंथेटिक ट्रॅक नाही आहे आणि त्याला गड्डे पडतात नेहमी वारंवार. त्याच्यामुळे मुलांच्या पायाला इथे टोंगायला इजा पोहोचते, हपके बसते. ते ग्राउंड सिंथेटिक मी करणार जर मी आमदार झालो तर. त्याच्यानंतर लॉंग उडीचा रॅम्प नाही आहे, मुलं पोलीस भरतीची तयारी करते. त्याच्यानंतर शेलू मध्ये असं एखादं ग्राउंड नाही आहे, ग्राउंड आहे पण त्याचं डेव्हलपमेंट नाही आहे. त्याच्यानंतर तिथं कृषी विभागाची बिल्डिंग पडलेली आहे रकात. ते कृषी विभागाची बिल्डिंग बांधणं गरजेचं आहे, कारण वर्धा मतदारसंघात शेलू मतदारसंघ हा शेतीशी संबंधित जास्त महत्वाचा आहे. त्याच्यानंतर वर्धेची MIDC आहे पण स्टार्टअप नाही आहे पाहिजे तसे. तर मी प्रयत्न करीन का चांगले चांगले स्टार्टअप आपल्या वर्धेत जर आले तर वर्धेतल्या स्थानिक पोरायला रोजगार भेटेल. आणि हा रोजगाराचा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथून पूर्ण नागपूर,
अमरावती, आपले पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी, बाहेर बँगलोर सारख्या ठिकाणी रोजगारासाठी जाते. तर ते जेन्युइन मुद्दे आहे. मी जिथून आलो, मी परिस्थिती पाहिली, गोरगरीब घरातून आलो, इथपर्यंत आलो आणि हे परिस्थिती पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्याचे जे काही मुद्दे आहे, शेतकऱ्याला सगळ्यात मोठा प्रश्न आहे का जंगली जनावरं येते आणि हे जे बोर अभयारण्य आहे शेलूमध्ये, तर तिथं वाघ, हरण याचा हैदास प्रचंड, रोई, डुकरं तुरीचे तासाच्या तासं खाऊन टाकते डोबलेले. तर मी शासनासमोर प्रस्ताव ठेवी का मागेल त्याला कुंपण द्या, म्हणजे जो शेतकरी कुंपण मागेल त्याच्यावर तुम्ही 80% सबसिडी द्या, 20% शेतकरी भरण. म्हणजे समजा 2.5 एकराला 1 लाखाचं कुंपण लागते, ठीक आहे, तर 20,000 कास्तकार भरण, 80,000 सरकार भरण, मागल त्याला कुंपण, काटेरी कुंपण. तर याच्यातून काय होईल का जर हा प्रस्ताव शासनाने स्वीकारला, या सगळ्या अभयारण्याच्या बाजूला आणि जिथं जंगली जनावरचा हैदास आहे तिथं कुंपणाची सुविधा होईल, त्याच्यामुळे जनावरांचा त्रास कमी होईल. म्हणजे फॉरेस्टचं काम असं आहे, आता समजा शेतकरी जागली गेला शेतात, रात्री जनावरांसाठी जाते, तर किंवा एखाद्या शेतकऱ्याने करण लावला आणि वाघ मेला, आता वाघ तर जंगलातून त्याच्या शेतात आला, ह्या तर काही वाघाने मारायला गेला नाही, शेतकऱ्यावर केस लागते. आणि जर त्या वाघानं शेतकऱ्याला खाल्लं त्याची छटाकभर नुकसान भरपाई देते शासन. मग तशा वेळेस का करायचं? म्हणून मग त्याच्यासाठी एक इलाज आहे का कंपाऊंड. कंपाऊंड तुम्ही तर बांधून नाही देत, मग कमीत कमी सबसिडीवर द्या. त्याच्यानंतर विहिरीचा प्रश्न आहे, जेन्युइन मुद्दे आहे का विहिरीसाठी शेतकऱ्याले मागेन त्याला विहीर, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतात आता ते शेतीसाठी याच्यातून नंबर लागते योजनेतून, तर मागेल त्याला विहीर द्या ना तुम्ही. ज्या शेतकऱ्याला विहिरीची गरज आहे तो घेईल. आता ते रेट वगैरे सरकारनं वाढवले त्याचे, तेवढ्या रुपयात विहीर खोदून बांधणं होते 20-25. आणि त्याच्यानंतर हे जे मीटर आहे, प्रीपेड मीटर येऊन राहिले, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रीपेड मीटरचा. का आता जसं मोबाईलवर रिचार्ज मारतो तसं रिचार्ज मारलं का लाईन येईल, रिचार्ज संपलं का लाईन तुमच्या घरची चालली जाईल. आणि आता निवडणूक आहे म्हणून हा मुद्दा थांबून ठेवला. हे प्रीपेड मीटर नाहीच पाहिजे, जे रेग्युलर मीटर आहे तेच मीटर शासनानं चालू ठेवायला पाहिजे. उद्या एकदा कदाचित एखाद्याच्या पैसे नाही आहे पण त्याला लाईनच त्याच्या घरी राहणार नाही, त्याच्या घरी लहान बाळ असू शकते, ठीक आहे, मच्छराचा, पावसाळ्याचा मच्छराचा हैदास असते, समजा रिचार्जचे पैसेच नाही राहिले, मग त्यांना अंधारात राहायचं. तर हे जे पॉलिसी आहे हे पुरी भांडवलशाही पॉलिसी आहे, ठीक आहे. या देशात म्हणजे भांडवलशाही येणार आहे का असं जे चालू आहे, तर हे जे मुद्दे ग्राउंड लेवलचे आहेत ते मुद्दे सुटले पाहिजे. याच्यासाठी मी काम करणार आहे. गाव तिथं अभ्यासिका झाली पाहिजे. 2 गोष्टी झाल्या पाहिजे गावात, एक अभ्यासिका म्हणजे लायब्ररी आणि दुसरी व्यायामशाळा विद्यार्थ्यासाठी. पोरं मोबाईलच्या दुनियेत भटकलेली आहे, ठीक आहे, पोरं इकडे तिकडे बस स्टँडवर रात्री बसतात, रील्स पाहत बसतात. तर त्यांना लायब्ररीची सुविधा असली, व्यायामशाळा असली, तर व्यायामशाळेसाठी मी प्रस्ताव ठेवला, तसा पहिलेच ठेवला आहे मी शासनाकडे प्रस्ताव, का गाव तिथं अभ्यासिका लायब्ररी 2 तो असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर महिलांना बचत गटासाठी प्रत्येक गावात एक चर्चासत्र, कारण महिलांच्या मिटिंगा असते, तर ते हॉल प्रत्येक गावात झाले पाहिजे. हे जेन्युइन मुद्दे आहे महिलांचे, ठीक आहे. त्याच्यानंतर आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, त्याच्यानंतर गावात आरोग्य सेविका काम करते, या सर्वांच्या पगारात वाढ व्हायला पाहिजे, कारण त्यांना खूप दिवसापासून तेवढ्याच मानधनावर ठेवत आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्या शाळेमध्ये खिचडी शिजवतात, त्यांना काय 2,000 रुपये देतात. काय म्हणजे महिनाभर खिचडी शिजवायचे, जर त्याला 2,000 रुपये दिले ते काय काम करत, तरी त्या महिला काम करून राहिल्या का 2,000 रुपये भेटते बा म्हणून. तर असे जेन्युइन मुद्दे आहे जे ग्राउंड लेवलवर आले आहेत. आता वर्ध्यामध्ये जर पाहिलं, ते बाजूलाच प्राथमिक नगर परिषदची शाळा आहे, त्या शाळेमध्ये अक्षरशः तिथं कचऱ्याची म्हणजे कचरा टाकत होते लोक. ज्या अंगणवाडी आहे त्या अंगणवाड्या मी पाहिलं, आता हे इथंच आहे ज्ञानेश्वर मंदिरापाशी, एक 10 बाय 12ची रूम आहे, तिथं प्रकाश नाही, काही नाही, तिथं मुलं 15-20 मुलं अंगणवाडीत आहे. तर ते सगळं नगर परिषदेला मी ITI टाकला होता, त्या ITI मध्ये नगर परिषद लोकांकडून 2,65,00,000 रुपये, हे तर 2 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे, 2,65,00,000 रुपये एज्युकेशन टॅक्स घेते घरपट्टीवर, 2,65,00,000. ते 2,65,00,000 जरी व्यवस्थित लावले या शाळेले, ह्या शाळा चांगल्या होऊ शकते.
नगर परिषदेमध्ये 2,65,00,000 रुपयाचं प्रोव्हिजन लोकांकडून टॅक्सकडून कलेक्शन आहे. बाकी शासन देते ते वेगळे पैसे. तर हे जर पैसे व्यवस्थित लावले तर ह्या शाळा, प्राथमिक शाळा चांगल्या दर्जाच्या होऊ शकते. आरोग्याची सुविधा लोकांना चांगली भेटू शकते. त्याच्यानंतर रस्त्यासाठी तर केंद्राचा, राज्याचा वेगवेगळा फंड येतोच. ठीक आहे, तो जर व्यवस्थित खर्च केला, हे जे कमिशनखोर आमदार आहे, कमिशन खाते, हे जर नाही खाल्लं यानं, तर चांगल्या क्वालिटीचा दर्जा लोकांना रस्त्याचा, नाल्याचा देता येऊ शकतो. पण हे कमिशन खाल्ल्यामुळे त्याचंच प्रॉफिट जे आहे ते प्रॉफिटच खाऊन टाकते. तर तो ऑब्विसली आहे ठेकेदार धिंगाणा करून रस्त्याचा 1 लाखाचा रस्ता जर त्याला कमिशनमध्येच त्याला 40% वाटण्यात गेले तर तो 60,000 कसा बांधून रस्ता? मग तो त्याच्यात दालमेल करते मग तो कॉन्ट्रॅक्टर पुऱ्या रस्त्याचा. मग ते 2 वर्षात उकडायला लागते, 1 वर्षात. तुमच्या विरोधकांसाठी आणि वर्धा विधानसभेतील जनतेसाठी तुमचा शेवटचा संदेश काय असणार? विरोधकांसाठी संदेश हाच राहील का त्यांनी थोडीशी आपली कमिशनखोरी कमी करून थोडंसं लोकांच्या प्रश्नावर लक्ष द्यावं. आणि जे काही मोठाले प्रोजेक्ट तुम्ही राबवता का छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं 2 ते 3 वेळा 10 वर्षात तुम्ही सौंदर्यीकरण करता, त्याला 50-50 लाख खर्च लावता. आम्ही तर तुकडोजी महाराजाचं स्मारक बांधलं, त्याच्यावर कोणत्याच विचारांनी किंमत नाही टाकल्या. तर थोड्याशा किमती टाका, लोकांना त्याच्या किमती माहिती होऊ द्या. कारण प्रोजेक्टमध्ये तिथं बोर्ड लावताना किंमत टाका लागते. हा गव्हर्नमेंटचा GR आहे, कुठंच किंमत टाकली नाही. कारण लोकांना ते किंमत दिसली नाही पाहिजे. कारण खाल्ले किती हे माहीत पडलं असतं ना, का लाईट 12 लाखाचा आहे का 57 लाखाचा आहे. त्याच्यानंतर जे काही माझे चाहते आहे त्यांना मी एवढंच सांगेन का तुमच्या समस्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे. मी तर मांडतोच, नाही सुटल्या तर माझ्यापर्यंत या. तुमच्या समस्या नक्की सोडवण्याचा मी प्रयत्न करेन, माझ्याकडून जेवढ्या परीनं होईल. अनेक लोकांना मी मंत्रालयापर्यंत घेऊन गेलो, समस्या सोडून आणल्या. एक गरीब मुलगा होता, त्याचे वडील वारले होते, त्याचा रस्त्याचा प्रश्न होता, मंत्रालयातून सॉल्व्ह करून आणून दिला होता. आता बँकेचा मुद्दा होता, तोही तसाच घेऊन गेलो. आणि जे सडक छाप, सतरंजी छाप कार्यकर्ते आहे, ज्याची लायकीच नाही आहे काही बोलाची, तर ते तिथं कमेंट्सवर शिव्या देते, तर खूप घाणेरड्या शिव्या देते. तर त्याला आई बहिणी आहे, ठीक आहे, तुम्ही थोडासा विचार करा का आपण कोणावर बोलत आहे, सत्यता किती आहे, खरं बोलत आहे का खोटं बोलत आहे. खोटं बोलत असेल मी तर नक्की मला तुम्ही शिवा देऊ शकता. पण मी जर खरं बोलून राहिलो तर त्याची कमीत कमी चाचपणी करा. आणि घरच्या पोटा पाण्याचा प्रश्न पहा. तुम्हाला ठीक आहे 90ची पाजून देते तुमचे नेते, आणि त्या 90च्या पाजल्यावर तुम्ही 90ची पिऊन तुम्ही 180 पेल्यासारखी अंगात आणता आणि लोकांच्या उरावर जाऊन पडता आणि या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर घाणेरड्या भाषेत कमेंट्स करता. थोडंसं स्वतःच्या मनाला विचारा का आपण कराय मास्तरवर कमेंट्स करत आहे तर ते योग्य करत आहे का अयोग्य करत आहे. ठीक आहे, शिवा तर मायापाशी डिक्शनरी आहे, मी गावातला माणूस आहे, त्यापाशी जेवढ्या शिवा नाही त्याच्यापेक्षा जास्त शिवा माझ्या डिक्शनरीत आहे आणि मलाही देता येते. पण मी प्रत्येक भुकणाऱ्या कुत्र्याच्या मागं मी धावत नाही. ठीक आहे, कारण माझ्या ध्येय वेगळे आहे, मी का करायला पाहिजे हे मला समजते. त्याच्यामुळे मला काही लोक सजेशन बी देतात का असे मुद्दे घेऊ नये. पण तुम्ही किती वेळ डोळ्याने पट्टी बांधून ठेवायची, ठीक आहे, किती वेळ डोळ्यानं उघड्या डोळ्यानं भ्रष्टाचार. माय पोट्ट मला भविष्यात जर विचाराल का बाबा तुम्ही या देशासाठी का केलं, या मतदारसंघासाठी का केलं, मी त्याला छाती ठोकून सांगेन का मी हे मुद्दे उचलले, याचे प्रश्न सॉल्व्ह केले, एवढ्या लोकांना न्याय मिळवून दिला, हे मी छाती ठोकून सांगेन. आणि हे सांगेन का मी इमानदार होतो म्हणून कोणाची अवकात नाही झाली का कराय मास्तरनं 1 रुपया कुठं खाल्ला आणि कोणाला दबेल आहे. एका तरी माणसानं मला म्हणाव का कराय मास्तरनं माझा 1 रुपया खाल्ला किंवा दाबला किंवा कोणाची लुटमार केली, म्हणून एवढं छाती ठोकपणे बोलू शकतो. म्हणून एवढेच निर्भीड राहायचं असं माझ्यासारखं इमानदार राहा, तेव्हाच एवढं बोलता येते. आणि माझ्यावर ईडीची बी धाड नाही येऊ शकत, कारण मी इन्कम टॅक्स आणि GST प्रॉपर भरतो. त्याला माहीत आहे हे पकडू नाही शकत. म्हणून निर्भीड बोलायचं असेल तर पहिले आपण स्वच्छ राहणं गरजेचं आहे. स्वच्छ राहा एवढं स्पष्टपणे बोलता येते आणि एवढं स्पष्टपणे मत मांडता येते. एवढीच मी वर्धेतल्या लोकांना विनंती करतो आणि धन्यवाद देतो का तुम्ही तुमचे मुद्दे मांडणं शिका. धन्यवाद.